रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत साने गुरुजी लिखित 3 मुले या कादंबरीचा भाग 6. मंगा व मधुरी झोपडीतून राहू लागली. सुखाचा, प्रेमाचा नवीन संसार. ती त्यांची स्वतःची झोपडी होती. झोपडीभोवती थोडी जागा होती. मधुरीला स्वच्छतेचा फार नाद, मंगाला फुलाफळांचा नाद. झोपडीभोवती त्यांनी भरपूर फुलझाडे लावली. सुंदर सुंदर फुलझाडे. कोणी तेथे येताच ती फुले सर्वांचे स्वागत करीत. मंगा कामाला जाई, मधुरी घरीच असे. एखाद्या वेळेस तीही दळणकांडण करायला जाई. कोणाकडे तिखट मीठ कुटायला जाई, दळायला जाई, पैसा मिळवी. मधुरी, तू कशाला जातेस कामाला? एक दिवशी मंगा तिला म्हणाला. तू कामाला जातोस, मी वाटतं घरी बसू? तिने विचारले. तू घरी काम करतेस तेवढेच पुरे. स्वयंपाक करतेस, भांडी घासतेस, झाडतेस, सारवतेस, चिरकुटे पांघरुणे धुतेस, फुलझाडांना पाणी घालतेस. अगं, थोडं का काम असतं तुला घरी? तू नको करू आणखी मोठे काम. मंगा, मधून मधून मी जाते, रोज थोडी ना उठून जाते मी कामाला. अगं, आता तुला जमवत नसेल, तू जपून वाग बरं. बाळणपण नीट होऊ दे, माझा जीव खूप घाबरतो. वेडा आहेस हो मंगा, सारे नीट होईल. मंगा, तू दिवसभर थकतोस, किती रे तुला काम? रोज मेली ती ओझी उचलायची. मधुरी, परंतु तुझी आठवण होते व मी सारे श्रम विसरतो. घरी माझी मधुरी वाट पाहत असेल, गेल्याबरोबर हसेल, गोड बोलेल, असे मनात येऊन मी सारे श्रम विसरतो. मधुरी, खरेच तू माझे अमृत आहे, तू माझे जीवन आहे. मंगा, ही फुले बघ बघू. हो, ती कशी आहेत ते सांगू? कशी आहेत? अगदी तुझ्या डोळ्यांसारखी. फुलातील हे परागाचे पुंज कसे बुबुळासारखे दिसतात. जणू ही फुले प्रेमाने जगाकडे बघत असतात. परंतु जगाला त्याची जाणीव असते का रे मंगा? एखाद्याने प्रेमाने घडे भरून ठेवावे, परंतु ते रीते करायला कोणी नसावे. काय वाटेल बरे त्या माणसाला? ही फुले असेच म्हणतील का? फुलांना कोणी प्रेम देवो अथवा न देवो, ती जगाला आनंद देत असतात. ती जगासमोर आपली जीवने घेऊन उभी असतात. मधुरी, तुझ्या प्रेमाचे घडे मी नाही का पीत? परंतु असे मी कुठे म्हटले? पितोस हो मंगा, तुझ्यासाठी माझे प्रेम मी भरून ठेवले आहे. पी, पोटभर येता जाता पी, ते कधीही संपणार नाही. मधुरी, काय रे मंगा, तुला मुलगी होणार की मुलगा? मी कसं काय सांगू? काहीही हो, ते माझ्या मंगाला आवडेल. आणि तुला? अरे, नवऱ्याला आवडले की बायकोला आवडतेच. खरे आहे हो मधुरी, माझे डोहाळे पुरवशील ना मंगा? हो, काय आहे तुझी इच्छा? ओळख बघू तूच. तुला फुले हवी असतील? नाही. तुला केळी हवीत? नाही. मग एखादा दागिना हवा? नाही. अगं मग तुला काय हवे? मला तुझे प्रेम हवे. अगं ते दिलेच आहे. ते रोज दे. मला कधीही सोडून जाऊ नकोस. मला कधी कंटाळू नकोस. असे का म्हणतेस मधुरी? मंगा, मुले बाळी होऊ लागली की आम्ही बायका पूर्वीप्रमाणे थोड्याच दिसू? आम्ही आमचे लावण्य, आम्ही आमचे सौंदर्य आमच्या मुलांना देतो. आम्ही दरिद्री होतो, तुम्ही पुरुष मग कंटाळतात. खरे ना? मला काय माहीत, आपणाला अनुभव काय येतील ते पाहू. तुला काय वाटते की मी तुला सोडून जाईन? एखाद्या वेळेस माझ्या मनात येते, तुझे ते निराशेचे वचन आठवते. चल, आपण समुद्रात जाऊ, हे तुझे म्हणणे आठवते. वेडी आहेस तू मधुरी. निराशा फार काळ टिकत नसते. मी ते शब्द कधीच विसरून गेलो. पण बायका नाही विसरत मंगा. चल, आपण आता भाकरी खाऊ आणि फिरायला जाऊ. दोघांनी भाकरी खाल्ली. जेवताना मधून मधून मंगा मधुरीच्या तोंडात तुकडा देई. दोघे हसत खेळत भाकरी खात होते. मधुरी, काय रे राजा, उद्या आपली मुले मोठी झाली म्हणजे एकमेकांच्या तोंडात असा तुकडा देता येईल का? अरे, मग मुलांच्या तोंडात घास देऊ आपण, खरे ना? मधुरी, तुझे बोट चावू का? अरे, ते का साखरेचे आहे? हो, तुझी बोटे म्हणजे उसाची पेरे, खाऊ का त्यांना? वेडा आहेस हो मंगा, माझी बोटे गोड झाली असतील तर ती का? ते आहे का तुला माहीत? का बरं? तुझा हात हातात धरून, तुझे डोळे झाकून, माझ्या हातात गोडी तू ओतली आहेस. दोघे फिरायला निघाली. हळूहळू जात होती. मंद मंद पावले टाकत होती. मंगा, चल, आजीबाईकडे येतोस का?
हो, चल. दोघे समुद्रावर आली. म्हातारी झोपडीच्या दारात राम राम म्हणत बसली होती. मधुरी एकदम गेली. तिने म्हातारीचे डोळे झाकले. मंगा दूर उभा होता. म्हातारी तिला म्हणाली, सोड डोळे. आजी, तू ओळखलेस? तिने विचारले. अगं, तुझीच आठवण करीत होते. खाऊ ठेवला होता तुम्हाला. कुठे आहे खाऊ? मंगाने विचारले. मधुरी आणील ना, आजी तिला म्हणाली. मधुरीने घरातून खाऊ आणला. केळी होती, खारका होत्या. मधुरीने मंगाला 2 केळी दिली. स्वतःला मात्र 3 घेतली. तुला एक बरं जास्त. मी बरोबर वाटणी करते मंगा. ती कशी काय? आजी, 2 मला आणि 1 माझ्या बाळाला नको का? होय ग मधुरी. आजी, काय बाळ? नीट होईल ना ग माझे बाळणपण? अगं, तू माझ्याकडेच ये ना बाळणपणाला. मी तरी कोणाचे करू? मलाही आनंद मिळू दे मधुरी. माझे घर म्हणजे तुझं माहेर. येशील का? देशील का हा आनंद मला? देशील का ही धन्यता, कृतार्थता? लोक हसतील ना आजी. हसतील बिचारे. ज्यांना हृदय आहे ते आनंदतील. त्यांना बरे वाटेल. पण मंगाला काय वाटेल माझ्या? काय रे मंगा? काय वाटेल तुला? आजीने प्रश्न केला. मी विचार करीन आजी. विचार रे कसला करायचा त्यात? आजी, मंगा फार स्वाभिमानी आहे. माझ्याकडे येऊन थालीपीठे मागणारे ते का स्वाभिमानी? तुमचा स्वाभिमान का माझ्याजवळ आहे पोरांनो? आजी, जन्मदात्याजवळही स्वाभिमान दाखवणारी आम्ही पोरे. अरे, जन्मदात्यांजवळ दाखवाल तुम्ही स्वाभिमान, परंतु जगात नाही दाखवणार. निदान माझ्याजवळ तुम्ही काही स्वाभिमान दाखवता कामा नये. पहिले बाळंतपण तरी करू दे मला. तू पहिलट करीन तुझा धीर चेपू दे. पुढे दुसऱ्या वेळेस मी नाही हट्ट धरणार. तुलाही भय वाटणार नाही. पहिल्याने धास्ती वाटते. येईन हो तुझ्याकडे आजी. मंगा, येऊ ना? ये. दोघे तेथून गेली. हळूहळू चालत होती. वाळवंटात हिंडत होती. म्हातारबाईचे किती प्रेम आहे नाही का? जणू आपली आई. मधुरी त्याला म्हणाली. देव कोणाला तरी पाठीमागे उभे करतो. नाहीतर हा मंगा असा दरिद्री तुझे कसे झाले असते? मी आता निर्धास्त झालो. मधुरी, रोज मला भीती वाटे, धाकधूक वाटे. चल, त्या टेकडीवर जाऊ. आपले प्रेम मंदिर तेथे आहे. तुला वरती येवेल का? तू ने ना मला उचलून. तू फार जड आहेस. मंगा, किती रे माझे वजन वाढले असेल? थट्टा करतोस ना माझी? बरे बाई, नेतो उचलून. बस माझ्या खांद्यावर. मंगाने मधुरीला खांद्यावर घेतले आणि टेकडीवर नेले. तिला खांद्यावर घेऊन तो नाचत होता. पुरे मंगा, ती त्याला म्हणाली. मधुरी, आपण लग्नात दुसऱ्याच्या खांद्यावर बसून एकमेकांना गुलाल थोडाच उधळला. खरे ना? तू म्हणालीस आपले लग्न समुद्राने लावले. त्याने फेस उधळला तेवढा पुरे. नको तिथं समारंभ. परंतु आज मी तुला नाचवले. आणि तुला कोण नाचवील? तू आहेस ना मला नाचवणारी. माझे हृदय नाचवतेस, रोम रोम नाचवतेस. खरेच का रे मंगा? हो. मग मी का जादूगारी आहे? नाहीतर काय. मी श्रीमंत होणार होतो. परंतु श्रीमंताची मुलगी व श्रीमंती मी दोन्ही झिडकारली. आईबाप सोडले. कोणी सोडायला लावले? कोणी केली ही जादू? आणि मी रे, मी नाही का बुधाची संपत्ती सोडली? मी नाही का घरदार आईबाप सोडले? मंगा, तू सुद्धा जादूगार आहेस. तुला कल्पना नसेल, परंतु तूही मला नाचवतोस. या टेकडीवर मी कितीदा आले आहे. घरी कोणी मला टोचून बोलावे व येथे येऊन मी बसावे, रडावे. येथील अनुरेणू मला शांत करत. येथे मंगाची मूर्ती मला दिसे. मंगा, तुझे पाय जेथे पडले तेथील मातीही मधुरीला नाचवते, वाकवते. पुरुष अधिक जादूगार असतात हो. असे म्हणून मधुरीने मंगाच्या डोळ्यांकडे मधुरपणे पाहिले. दोघे हसली. पड जरा मधुरी, थकली असशील. तुझी मांडी म्हणजे माझी उशी आहे. दुसऱ्या चांगल्या उशा मला कोठे देता येत आहेत? ना नीट गादी, ना नीट उशी. मंगा खूप गरीब आहे. परंतु कशाला दुसऱ्या उशा हव्या? ही अशी उशी छान आहे, सजीव, थरथरणारी उशी. मंगा, तू नेहमी आपली गरिबी मनाला का लावून घेतोस बरे? तू वाळून जाशील. चिंतेने, काळजीने काळवणशील. मला आनंद आहे हो गरिबीत. तुझे हसणे, बोलणे मला मिळाले. तू माझा हात प्रेमाने हाती घेतलास की मी एका राजाची राणी असते. खरेच हो मंगा. आता जरा पडून राहा. बोलू नकोस. खूप थकतेस तू. मंगा, तुला गाणी नाही येत. म्हण ना रे एखादे. खलाशाचे गाणे म्हण. येत असेल तुला. नाही हो, मला नाही येत गाणे. मंगा काही रसिक नाही. म्हण काही वेडेवाकडे. मनात जमवून म्हण.
माझ्या मंगाचे गाणे आवडेल मला. आणि मंगा खरेच गुणगुणू लागला. गाणे म्हणू लागला. नको हे जग, चल समुद्रात जाऊ. अशा अर्थाचे ते गाणे होते. थोड्या वेळाने तो थांबला. तूच रचलेस नाही गाणे? मधुरीने त्याला विचारले. मला नाही नीट रचता येत. कसे तरी शब्द जुळवले. परंतु कशा तरी जुळवलेल्या त्या शब्दांतूनही तुझे हृदय डोकावते. समुद्रात बुडून जाण्याची तुझी इच्छा त्यातही आहे. मंगा काढून टाकते मनातील खूळ. नाही ना असे मनात पुन्हा आणणार? नाही आणणार मधुरी. घे, माझ्या बाळाची शपथ घे. दोघं घरी गेले. असे दिवस जात होते. मधुरीचे दिवस भरत येत होते. म्हातारीनं जय्यत तयारी केली होती. वारा लागू नये म्हणून व्यवस्था केली होती. खाट तिने तयार करून घेतली. 2 नवी कांबळी विकत घेतली. खाण्यापिण्याचे काही पदार्थ करून ठेवले. आणि एके दिवशी मधुरीचे पोट दुखू लागले. मंगाने गाडीत घालून तिला म्हातारबाईकडे नेले. म्हातारीने स्वागत केले. प्रसव वेदना सुरू झाल्या. मंगा फेऱ्या घालीत होता. क्षणात आत जाई, कावराबावरा होऊन पुन्हा मागे जाई. त्याला वाईट वाटत होते. किती तिला यातना व कष्ट होत होते. परंतु शेवटी वेळ झाली. मधुरी बाळंत झाली. नवीन बाळाचा जन्म झाला. नवीन बाळाचे कोवळे केविलवाणे रडणे. अगतिक निराधार जीव. कसे होईल माझे या जगात? असे का त्याच्या मनात येऊन ते मूल रडत जन्माला येते? मंगा, मुलगा झाला. सारे ठीक आहे. आजी, मी येऊ का आतमध्ये पाहायला? थांब रे जरा. थोड्या वेळाने मंगा आत आला. त्याने बाळाला पाहिले. तो पुन्हा बाहेर गेला. बाळ बाळंतिणीचे सारे ठीक झाले. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मंगा मधुरीजवळ बसला होता. मधुरी फार थकलेली दिसत होती. लहान बाळ झोपलेले होते. झोपूनच ते वाढते. मधुरीच्या केसांवर मंगा हात फिरवित होता. मधुरी, थकलीस हो तू? आता 2 दिवसात माझा थकवा जाईल. लवकर चांगली हो ग. होय रे राजा. आजीबाई सारे करी. मुलाला न्हाऊ घाली. मधुरीच्या अंगाला तेल लावी. आजीबाईला किती किती आनंद झाला होता. जणू सर्व जन्मात असा आनंद तिला झाला नसेल. मुलाचे बारसे झाले. नाव ठेवले गेले. नाव होते सोन्या. पुढे काही दिवसांनी बाळ बाळंतीण घरी आली. झोपडीत एक पाळणा टांगला गेला. बाहेरच्या अंगणात मंगाने झोपाळा टांगला. सायंकाळी कामावरून आल्यावर तो लहान बाळाला घेऊन झोपाळ्यावर बसे. बाळाजवळ हसे. मंगाला एकदम पोक्त झालो असे वाटू लागले. मूल होईपर्यंत अल्लडपणा असतो. मूल होताच माणसाचा अल्लडपणा जातो. जणू नवीन आईबाप आपला अल्लडपणा नवीन मुलाला देतात. मुलाला नटवावे असे मंगाला वाटे. त्याने मुलाला बाळलेणे केले. प्रथम मधुरी बोलत नसे. परंतु एके दिवशी ती त्याला म्हणाली, कर्ज काढून बाळलेणे केलेस? खरे ना मंगा? हो. नको हो कर्ज. नको ते दागिने. दरवेळेस थोडेच करणार आपण. लहानपणी मुलाला दागिने शोभतात. या बाळाचे दागिने पुढच्या मुलांना होतील. खरे ना? अरे, किती होतील आपल्याला मुले? मला काय माहीत मधुरी. तू कंटाळलीस का? मंगा, फुले फुलवायला मला काय आवडत नाही? मी नाही हो कंटाळले. मुलांना खेळवून माझी मांडी दमणार नाही. तो बघ कुठला राजा. आण त्याला मंगा काढून. मी येथेच बसते. बरे राणीसाहेब, आणतो त्याला. मंगाने बाळाला आणले. मातेने मांडीवर घेतले. खरेच मी राणी आहे. काय आहे मला कमी? सारे सारे आहे हो मंगा. मी राणी आहे. परंतु तू माझा राजा आहेस. खरे ना? होय, मीही राजा आहे. मधुरीचा राजा. मधुरी आता फारशी कामाला जात नसे. मंगा तिला म्हणे, लहान मुलाला घेऊन कामाला जाऊ नकोस. कधी कधी बाळाला घेऊन मधुरी म्हातारीकडे जाई. घटकाभर बसे व परत येई. दिवस जात होते. सोन्याचा वाढदिवस आला. कसा करायचा वाढदिवस साजरा? मंगा विचार करीत होता. त्याने मधुरीला नवे पातळ आणले. बाळाला नवीन कपडे आणले. एक पिसाची सुंदर टोपी त्याने आणली. घरात खीर करण्यात आली. वाढदिवस झाला. सोन्या भराभर वाढू लागला. चालू लागला. बोलू लागला. मंगा त्याला आई म्हणायला शिकवी. मधुरी त्याला बाबा म्हणायला शिकवी. मोठी गंमत होई. मंगा आता रात्रीही कामाला जाई. ज्या ज्या वेळेस रात्री काम असेल तेव्हा तो जात असे. मंगा, रात्री नको जात जाऊ. मला रात्री एकटीला खूप भीती वाटते. आपल्याकडे चोर येणार नाही आणि मी परत तर येतोच ना. मध्यरात्री नंतर येतोस. माझे डोळे तुझ्या वाटेकडे असतात. तू घरात नसलास म्हणजे बाळ रडतो. तू घरी असतोस तेव्हा लबाड कसं झोपी जातो. मुळी उठत सुद्धा नाही. परंतु तू कामाला जातोस त्या दिवशी जरा निजत नाही.
तू एकटी विचार करीत बसू नयेस म्हणून बाळ जागा राहून तुला सोबत करतो. त्याला आपल्या आईचे दुःख कळते. पण नको जात जाऊ ना कामाला. दिवसा काम करतोस तेवढे पुरे. पैसे का कधी पुरेसे झाले आहेत? मधुरी, बुधाचे 200 रुपये मी परत करणार आहे. आता हे काय तुझ्या डोक्यात घेतलेस? त्याने कधीतरी मागितले का पैसे? ते पैसे आपण परत केले तर बुधा दुःखाने मरेल. गंगा, नको असे करू. लोक मला नावे ठेवतात मधुरी. लोकांना काय माहीत लोकांमध्ये कोण आहे खरी. म्हणू दे लोकांना, वाटेल ते म्हणू दे. परंतु पैसे परत नाही करायचे. ते माझे पैसे होते, बुधाचे नव्हते. बुधाने का सारी धनदौलत तुला दिली आहे? हो, मला दिली आहे. तू ती घेतलीस? हो, मी घेतली. मधुरी, बुधावर तुझा जीव आहे. तू आता कबूल कर बरं. मी त्याची आठवण कशी विसरू? तू त्याच्याकडे जातेस का राहायला? त्याची राणी हो, जातेस? गंगा, काय बोलतोस तू? का वर मी घाव घालतोस? नाही हो, आजपासून बुधाचे नाव नाही काढणार. देऊन टाक हो त्याचे पैसे. तुझी इच्छा ती माझी इच्छा. माझे प्रेम तुझ्या इच्छेसाठी आहे. मधुरी रडू लागली. सोन्याला घेऊन बसली. संसार म्हणजे गुंतागुंती, कटकटी, यातायाती. परंतु वडाचे प्रचंड झाड दगडधोंड्यांतूनच वाढते व शीतल छाया देते. संसाराचा वृक्षही कटकटीतूनच वाढतो, शेवटी सुखावतो, शांतवितो. मंगाने काही दिवसांनी रात्री कामाला जाण्याचे बंद केले. मधुरीला फार बरे वाटले. किती दिवसात ती इतकी गोड हसली नव्हती. आज फार आनंदी दिसत आहेस तू, मंगा तिला म्हणाला. आज तू हट्ट सोडलास ना म्हणून. मी हट्ट नसता केला तर इतके गोड हसणे अनुभवायला मिळाले नसते. शेवटी असे हसणे अनेक दिवसांच्या अश्रूंतूनच जन्मत असते. मधुरी, मी एक गोष्ट ठरविली आहे. कोणती गोष्ट? तुला इवलेही दुःख द्यायचे नाही. तुझ्या इच्छेविरुद्ध कधी जायचे नाही. सांगशील ते ऐकायचे. माझा का गुलाम होणार आहेस तू? हो. मला नाही ते आवडणार मंगा. तू जसा आहे तसाच राहा. त्यातच मला आनंद आहे. कधी कधी तू मला फार रडवतोस. परंतु ते रडणेही मला फार गोड वाटते. तू त्याची मला सवय लावली आहेस. माझ्या अश्रूंचा रतीब बंद नको करू. सोन्या 2-2.5 वर्षाचा झाला. पुन्हा मधुरीला दिवस गेले. परंतु यावेळेस ती आजीबाईकडे गेली नाही. घरीच सारे झाले. संसार वाढू लागला. मुले होताच त्यांचा आनंद होतो. परंतु पोसायला तोंडे वाढतात. प्राप्ती थोडीच वाढत असते. मंगाची मजुरी ती हमाली थोडीच वाढत होती. मधुरी घरी लोकांचे दळण आणी. मुलांना खेळवी, दळणदळी. संसारात रक्काभर भर झाली. एक दिवस सोन्या आजारी पडला. त्याला अतिसार झाला. त्यात अमांशही. 5-5 मिनिटांनी त्याला परसाकडे व्हायचे. मधुरीने सूप करून ठेवले होते. सुपात राख टाकायची. बाळाला त्यात बसवायचे. मधुरी रडकुंडी झाली. सोन्याचा नूर गेला. तो नुसता अस्थिपंजर झाला. मुलाचे हाल आईला पाहवत नव्हते. मधुरी, तू निघ. मी बसून राहतो त्याच्याजवळ. नको, तू त्याला मारशील परवासारखे. अगं, मी का दुष्ट आहे? तुलाच जशी पोरांची काळजी. माझीही ती पोरे आहेत. पण माझ्या पोटचे ते गोळे आहेत. बरे हो, मी निजतो मग. तू जप तुझ्या पिल्लांना. मंगा, रागावू नकोस रे. मी निजू? परंतु सोन्याला त्राण नाही हो. त्याला नाही नीट बसता येत. चिरचिरा झाला आहे. त्याच्यावर रागावू नको हो. तू नेहमी रागावतोस असे नाही. आपणही माणसे कंटाळतो जरा. तू त्या दिवशी येथे नव्हतास. मी सुद्धा त्याला एक चापट मारली आणि मग त्याला घट्ट पोटाशी धरले. मंगा, तू तशीच मी हो. मी निजू का नक्की? हो, नीच. मधुरी झोपली. मंगा बसला होता. सोन्याला आता बोलवतही नव्हते. त्याने नुसती खून केली. बापाने सूप खाली दिले. मंगाने ओल्या कपड्याने त्याचे ढुंगण पुसले. जरा जोरानेच पुसले. जोराने नको हो बाबा, खूप दुखते हो. बरे हो बाळ, नाही जोराने पुसणार. उगी उगी. खरेच संसार म्हणजे शाळा आहे. तपश्चर्येचा आश्रम, संयमाचा आश्रम. मंगा मधुरी यांचे विकाराचे वेग तेथे कमी होते. संसारात किती सहनशीलता अंगात येते. दुसऱ्यासाठी आपण किती धडपडतो, कसे स्वतःला आवरतो. जगात नीट वागण्यासाठी प्रथम घरच्या शाळेतच आपण तयार होतो. आपण घरी माणसाळतो व मग या जगात खऱ्या माणुसकीने वागतो. घर म्हणजे माकडांना माणसे बनवणारी खरी शाळा. सोन्या बरा झाला. त्या दुखण्यातून तो वाचला. पहिला सोन्या, दुसऱ्या मुलाचे नाव रुपल्या आणि तिसरी मुलगी झाली. तिचे नाव मनी. एके दिवशी मंगा म्हातारीकडे गेला होता. मंगा,
घरी तुम्हाला अडचण पडत असेल नाही आता? आजी चाललेच आहे. मरेपर्यंत गरिबांना विसावा नाही. मंगा, मी तुला एक विचारू का? विचार ना आजी. किती दिवस मनात येतो आहे विचार, सांगेन सांगेन म्हणते. परंतु माझा धीर होत नाही. तू रागावणार नाहीस ना रे बाबा? आजी, तुझे माझ्यावर प्रेम आहे. तुझे आमच्यावर किती उपकार. सांग, काय सांगायचे आहे ते सांग. तुझ्या सोन्याला मला दे, त्याला मी माझा मानेन. आजी, काय बोलतेस? आजी, मधुरी काय म्हणेल? आम्ही उपाशी राहू, परंतु आमच्या बाळाला आम्ही वाढवू. मंगा, एक मूल द्यायला काय रे अडचण? किती दिवस मी मनात म्हणत होते की सोन्याचे बाळंतपण मी केले. एक दिवस मी सोन्याला मागीन. आजी, यासाठी का बाळंतपण केलंस तू? नाही रे मंगा, परंतु आता तुम्हाला 3 मुले आहेत. म्हटले मागावे एक. कोणते मागावे? सोन्याच मागावा. मी त्याला काही कमी पडू देणार नाही. मंगा, माझ्याजवळ आहे ते सर्व त्याला देईन. आजी, किती का पैसे जमवले आहेस तू? आहेत. सोन्याच्या संसारात पुरतील एवढे आहे. मग आमच्या घरी येतेस का तू राहायला? तू आमची आई हो, मुलांची आजी हो. मुलांचे कोड कौतुक कर. नाही रे मंगा, मी नाही माझी झोपडी सोडणार. मी येथे स्वतंत्र आहे. उद्या तुमच्या घरी आले आणि समज झाले भांडण बिंडण तर काय करा? भांड्याशी भांडे आले म्हणजे वाचतेच. एखाद्या वेळेस मुलांना रागे भरले तर काय म्हणाल? आमची आहेत मुले, परंतु माझ्या घरी मूल असेल तर माझे म्हणून होईल. माझाच त्याला लळा लागेल. खरे ना? खरे आहे, परंतु मी माझे मूल देणार नाही. बरे बाबा, राहिले. मंगा घरी आला. त्याने मधुरीला सारी हकीकत सांगितली. मधुरीला राग आला, परंतु किती झाले तरी श्री हृदयाच्या भुका ती जाणत होती. तिला म्हातारीची कीव आली, परंतु सोन्याला ती थोडीच देणार होती. ती दोघे म्हातारीच्या घरी परत कधीच गेली नाहीत. त्यांना संकोच वाटे, जिने आपल्यावर इतका लोभ केला तिची इच्छा पुरी करता येत नाही म्हणून त्यांना वाईट वाटे. आणि तिकडे म्हातारीसही वाईट वाटले. मंगा व मधुरी कित्येक महिन्यात आली नाहीत म्हणून तिला कसे तरी होई. शेवटी एके दिवशी ती म्हातारी स्वतःच मधुरीकडे गेली. मधुरी मणीला झोपवीत होती. सोन्यावर रुपल्या अंगणात खेळत होते. काय ग मधुरी, काय करते आहेस? आजीने घरात शिरून विचारले. कोण? आजी? ये, मी मणीला निजवीत आहे. मधुरी उठून म्हणाली. निजव निजव, ती म्हणाली. मणी झोपली. मधुरी व म्हातारी दोघे तेथे बसल्या. काय ग आजी, आज इकडे कोठे आलीस? मधुरे, माझी झोपडी सोडून मी कधी कोठे गेले नव्हते. आज किती वर्षांनी मी गावात आले आहे. आजी, आम्ही तुझ्याकडे आलो नाही म्हणून रागावलीस होय? मी माझ्यावर रागवले आहे. दुसऱ्याच्या मुलाची भीक मागणारी मी राक्षसीनच असली पाहिजे. मधुरी, मला क्षमा कर. हे काय आजी, तू सोन्या मागितलास त्यात काय वाईट झाले? मी तुझी मनस्थिती ओळखते, तुझी भूक जाणते. तरीही सोन्या द्यावा असे मला वाटेना. आजी, आम्हीही लोभीच ना ग. मधुरी, परंतु तुम्ही माझ्याकडे येण्याचेही बंद केलेत. तुझी इच्छा पुरी करण्याचे धैर्य नाही म्हणून तू दुष्ट आहेस असे नाही. आजी, आमची आई झालीस तू. तुझ्या आशीर्वादानेच आम्ही जगत आहोत. कोण आहे आम्हाला? घरची दारची सारी मानसी पारखी झालेली. खरे ना? तुझे प्रेम, तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. इतक्यात सोन्या व रुपल्या आत आले. आई, खाऊ देतेस? सोन्याने विचारले. उद्या आणू सोन्या खाऊ, आई त्याला म्हणाली. रोज रोज अशीच म्हणतेस, उद्या आणू खाऊ. हो, आजी आली आहे, तिच्याजवळ माग बरं खाऊ. ही का आजी? हो, ही आपली आजी. ये रे बाळ, ये माझ्याजवळ, म्हणजे मी खाऊ देईन, म्हातारी त्यांना म्हणाली. आधी खाऊ द्या, मगच मी जवळ येईन. मोठी माणसे का खोटं बोलतील? तुला फसवतील? हो हो, असे म्हणू नये बाळ. बाबा म्हणतात खाऊ देईन व पाठीत मारतात हळूच बुक्की आणि म्हणतात, हा घे गोड धम्मक लाडू. बरे, हा घे खाऊ, असे म्हणून आजीने खाऊची पुडी सोडली. तिने खडीसाखर व खारका आणल्या होत्या. इतकाच? आणखी 2 खडे द्या, सोन्या म्हणाला. मला पण द्या, रुपल्या म्हणाला. सोन्या, एकदम का सारा खाऊ खायचा? मी ठेवून देते, उद्या नको का तुला परत खायला? आजी, तू रोज येशील आमच्या घरी? सोन्याने विचारले. तू ये ना माझ्या घरी. कुठे आहे तुझे घर? अरे, समुद्रावर आहे. आई रागवेल. परवा मी लांब खेळत होतो तर आईने मला मारले. जाशील का पुन्हा लांब? तंगड तोडून टाकीन, अशी म्हणाली.
माझ्याकडे राहायला येतोस? मला तुम्ही तुमच्या घरी नेता? हो, मी थोडा वेळ राहीन, पण मग परत माझ्या घरी येईन. नेहमीच माझ्याजवळ राहा. नाही नाही, आई मला जवळ हवी. आई मारते ना तुला? तरी सुद्धा तीच मला हवी. सोन्या, जा बघू बाहेर खेळा. रुपल्याला रडवू नको. फुले फार तोडू नको. जा. मुले बाहेर गेली. म्हातारी आता जायला निघाली. येत जा मधुरी माझ्याकडे. मुलांना घेऊन येत जा. तू माझी मुलगीच जणू झाली आहेस. ती तिला म्हणाली. आजी, आमच्याकडे राहायला येतेस का तू? ये ना. नको, मी आहे तेथेच बरी. हातपाय चालतात तोपर्यंत चिंता नाही. जाते हो मी. असे म्हणून म्हातारी गेली. दारापर्यंत मधुरी पोचवायला गेली. असे दिवस जात होते. मुलं वाढत होती. मंगा खपत होता. मधुरी कामाला जात असे. संसार चालवणे सोपे नाही. सर्वांचे श्रम तेथे लागत असतात. मधुरी व मंगाला दोन्ही टोके मिळवणे, प्राप्ती व खर्च यांची तोंड मिळवणी करणे जड जात होते. तरी ही दोघे आनंदात राहत होती.